नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील 7वा पाठ गवताचे पाते अभ्यासणार आहोत। या पाठाचे लेखक आहेत वि.स. खांडेकर। त्यांचा जन्म 1898 मध्ये झाला, मृत्यू 1976 मध्ये झाला। कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक, पटकथा लेखक। 1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचा यथोचित गौरव करण्यात आला। भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले। त्यांचे कांचनमृग, दोन ध्रुव, उल्का, दोन मने, हिरवा चाफा, रिकामा देवारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळालेला मोहर, ययाती, अमृतवेल आणि अश्रू या कादंबऱ्या, वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी लघुनिबंध संग्रह प्रसिद्ध आहे। वनभोजन, धनुर्मास, फुले आणि काटे, गोकुर्णीची फुले, गोप आणि गोफण हे समीक्षा, लेखसंग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे। रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला दिलेली एक देणगी आहे। आपले जीवन विषयक तत्वज्ञान आणि आदर्श मूल्य यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथातून केली आहे। सुवर्णकण, क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथा संग्रह आहेत। यापैकी सुवर्णकण हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे। प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहे। खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकांच्या रूपकातून माणसाच्या विविध वृत्ती प्रवृत्तींचे भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून आम्हाला घडवले आहे। विद्यार्थी मित्रांनो, बालपणापासूनच आपल्याला कथा खूप आवडतात। लहानपणी आपल्याला आजी गोष्ट सांगायची, एखादी कथा सांगायची, कथेमध्ये नेमकं काय आहे, त्या कथेचा शेवट कसा होणार, आम्ही अतिशय लक्ष देऊन ऐकायचो। कथा ही सगळ्याच वयातील लोकांना आवडते, लहान मुलांना तर अतिशय आवडते। विज्ञान कथा, ज्याच्यामध्ये विज्ञानाबद्दल काहीतरी सांगितलेलं असतं, गूढ लपलेलं असतं। ऐतिहासिक कथा, इतिहासामध्ये जे काही घटना घडून गेल्या त्याच्यावर आधारित घटना असतात। जातक कथा, साहस कथा हे शौर्याच्या कथा असतात। साहस कथा लहान मुलांना विशेष करून आवडत असतात। रहस्य कथा, काहीतरी गूढ त्याच्यामध्ये लपलेलं असतं। रहस्य कथेमध्ये शेवटी काहीतरी गूढ असतं आणि ते उलगडत असतं। जोपर्यंत रहस्य कथेतलं गूढ उलगडत नाही तोपर्यंत आम्ही ते पूर्णपणे लक्ष देऊन ऐकत असतो। असे कथेचे अनेक प्रकार आहेत। यापैकी एक प्रकार म्हणजे रूपक कथा। रूपक कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते। जी रूपक कथा असते ही अतिशय लहान असते पण मार्मिक असते। सगळा अर्थ त्यामध्ये दडलेला असतो, काहीतरी गूढ त्याच्यामध्ये दडलेलं असतं। रूपक कथेचे वैशिष्ट्य आहे ती आकाराने लहान असते, तिच्यात अर्थघनत्व म्हणजे एक अर्थ लपलेला असतो। आशय समृद्धता, जो आशय आम्हाला सांगितलेला असतो तो पुरेपूर आम्हाला त्या ठिकाणी जाणवत असतो। आणि सूचकता ती अधिक परिणामकारक होते। नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता ही रूपक कथेची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत। रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होते। उदाहरणार्थ मी तुमच्या समोर आज एक कथा वाचून दाखवणार आहे किंवा सांगणार आहे। जेव्हा समोरचा व्यक्ती कथेचं वाचन करतो तर ऐकणाऱ्याचं वाचण्याकडेचं लक्ष कमी होत जातं आणि ते आपल्याला काय समजवण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा आपलं लक्ष कुठे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्याकडे जास्त लक्ष लागलेलं असतं। खालील कथा वाचून आपल्याला त्याचा अनुभव येईलच। कथा आहे, हिवाळा नुकताच सुरू झालेला होता। विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये 3 ऋतू आहेत, जगामध्ये 2च ऋतू आहेत। भारतामध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे 3 ऋतू असतात आणि हिवाळा ऋतू नुकताच सुरू झालेला होता। झाडावर एकामागून पिकलेली पानं गळून पडू लागली। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे पानझडी प्रकारचे वृक्ष असतात। पानझडी प्रकारचे वृक्ष म्हणजे जमिनीतला पाण्याचा साठा कमी व्हायला लागला तर ही झाडं आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपल्या जे पानं असतात ती पानं काही प्रमाणात गाळतात, काढून टाकतात, म्हणजे सोडून देतात। ही पानं जमिनीवर येऊन पडतात
आणि मग उन्हाळ्याच्या सुरुवातीला पुन्हा एकदा या सगळ्या वृक्षांना, या सगळ्या झाडांना नवीन पालवी फुटत असते. अशा प्रकारची झाडं विशेष करून ज्या ठिकाणी पानझडी प्रकारचे वृक्ष असतात अशाच प्रदेशात होतात. आपल्याकडे सुद्धा अशा प्रकारचे वृक्ष आहेत. तर हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावर एकामागून एक पिकलेली पानं गळून पडू लागली. पानांचा आवाज पट 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 अशा पद्धतीने ते झाडावरनं खाली पडू लागले. त्यांचा तो पट पट असा कर्णकटू आवाज, तो आवाज कर्णकटू होता. कर्णकटू म्हणजे कानाला नकोसा वाटणारा. तो कानाला नकोसा वाटणारा म्हणजे कर्णकटू आवाज. तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते, छोटस गवताचं पातं जमिनीवरती धरणी मातेच्या कुशीमध्ये झोपलेलं होतं. ते पटपट आवाज ऐकून ते पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले. या कथेमध्ये गवताचं पातं आणि झाडावरून पडणारं पान या दोघांचा संवाद दिलेला आहे. आणि या संवादाच्या माध्यमातून आम्हाला लेखक या ठिकाणी ही रूपक कथा आमच्या समोर सादर करत आहे. हे दोघेही एकमेकांना म्हणजे स्वतःला श्रेष्ठ समजतात, एकमेकांना कनिष्ठ समजतात. मी श्रेष्ठ आहे, माझं अस्तित्व जास्त आहे, मी भारी आहे, अशा पद्धतीने आपलं अस्तित्व दाखवण्याचा दोघेही प्रयत्न करतात. तर ते झाडावरचं पान पट 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 असा आवाज करून खाली पडायला लागलं. गवताचं पात्र धरणी मातेच्या कुशीमध्ये झोपलेलं होतं. हा आवाज ऐकून त्याची झोपमोड झाली. गवताचं पात्र झाकं झालं आणि मग ते त्या पानाला म्हणू लागलं, पडता पडता किती कटकट करतोस तू. ते पानाला गवताचं पात्र म्हणू लागलं, अरे झाडावरनं पडतो आहेस, पडता पडता किती कटकट करतोस, मुकाट्यानं पडता येत नाही तुम्हाला. तर तो म्हणतो, पडता पडता किती कटकट करतोस रे तू. तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. मी स्वप्नामध्ये होतो, झोपलेलो होतो आणि माझ्या गोड स्वप्नांचा चुराडा झाला. हे गवताचं पात्र या ठिकाणी स्वतःला श्रेष्ठ समजत आहे आणि समृद्ध समजत आहे. गोड स्वप्न म्हणजे कोणाला पडू शकतात, जे समृद्ध असेल. तो हिरवगार गवताचं पात्र त्या पिकलेल्या झाडाच्या पानाला म्हणू लागलं, किती कटकट करतोस, शांततेनं पडता येत नाही तुम्हाला. पानाला राग आला. आता हे जे झाडावरनं पडणारं पान होतं त्यालाही राग यायला लागला. ते चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. ते झाडावरचं पान म्हणायला लागला, अरे आम्ही झाडावरनं पडलो, आम्ही वर राहतो आहोत आणि वरून खाली येतो आहोत. तर तू तर जमिनीवर राहतो, तुला काय कळणार की वरती कसं असतं, वरचे लोक कसे असतात या उच्च पदस्थ कसे असतात, हे तुला काय समजणार आहे. तू तर जमिनीवर राहतोस. हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. ते झाडाचं पान म्हणतं की आम्ही काही खाली पडतोय, आवाज येतोय पटपट, हा काही दंगा नाहीये, हे गाणं चाललंय. जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. आणि तू कधी जन्मामध्ये आ केलेलं नाही, तू अरसिक आहेस, तुला काय समजणार गाणं काय असतं. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. बघा, पिकलेलं होतं, ते झाडावरनं खाली पडलं. पडताना सुद्धा अभिमान होता की आम्ही वरून खाली येतो आहोत. परंतु जमिनीवर पडल्यानंतर धरणी मातेच्या कुशीमध्ये ते झोपून गेले, म्हणजे नष्ट झाले. झोपी जाणे कदाचित ते कुजलं असेल, नष्ट झालं असेल, परंतु तरी त्या झाडावरच्या पानाला असं वाटायचं की आम्ही तर वर राहत होतो, आम्ही वरून खाली आलो. या क्षुद्र गवताच्या पात्याला आमचं वरपणा काय समजणार, श्रेष्ठत्व काय लक्षात येणार. याने कधी वर आलाच नाही, याची कधी वाढ झालीच नाही. ते पुन्हा जागे झाले. ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने, ते जे जमिनीवर पडलेलं झाडाचं पान होतं, वसंत ऋतू आल्यावरती पुन्हा एकदा त्या वसंताच्या संजीवक स्पर्शाने
पुन्हा एकदा जागृत झालं म्हणजे त्या ठिकाणी पालवी फुटली, त्या ठिकाणी गवत उगवलं, गवतामध्ये त्या पडलेल्या झाडावरच्या पानाचं रूपांतर झालं. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. कोणाच्या स्पर्शामध्ये? वसंताच्या स्पर्शामध्ये विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पानात झालं होतं. आता ते जे झाडावरचं पान पडलं होतं त्या पानाचं गवताच्या पात्यामध्ये रूपांतर झालेलं. पुन्हा हिवाळा आला, थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातीच्या कुशीत लपू लागले. ते जे पानापासून झालेलं गवताचं पात्र होतं ते थंडीमुळे कुडकुडायला लागलं आणि मग धरणी मातीच्या कुशीमध्ये लपू लागलं. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपण होऊ लागली. जिकडे तिकडे झाडावर पाने सडसडत होती. आधी ते झाडाचं पान ज्या प्रमाणाने खाली पडलं होतं तसे इतर पानं सुद्धा आता खाली पडू लागली, कारण की हिवाळ्यामध्ये पानं खाली पडतात. आता गवताचं पातं कोण झालं होतं? ते जे आधी झाडावरनं पडलेलं पान होतं ते आता गवताचं पान झालं होतं. जसं ते पूर्वीचं पान पडत असताना गवताच्या पात्याला आवडत नव्हतं तसं आता पण झाडावरची पानं पडत आहेत, हे गवताच्या पात्याला आवडत नाही. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपण होऊ लागली. जिकडे तिकडे झाडावर पाने सडसडत होती. पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. आणि आता वेगळी पानं झाडावर खाली पडत होती. प्रत्येक पान पडताना कर्णकटू असा आवाज करत होता. ते गवताचं पात्र कपाळाला आडी घालून स्वतःशीच फुटफुटले. आता हे जे पानाचं रूपांतर गवताच्या पात्रात झालं होतं ते गवताचं पात्र पुन्हा फुटफुटायला लागलं. त्याला काय आवडत नव्हतं? त्याला ते झाडावर जे पानं पडत आहेत ते आवडत नव्हते. त्यांचा आवाज आवडत नव्हता. त्यांचा कर्णकटू आवाज आवडत नव्हता. ते स्वतःशी फुटफुटायला लागले. काय ही हिवाळ्यातली पानं? जीव खाऊन टाकला त्यांनी. केवढा हा कर्णकटू आवाज! छी छी छी! माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला त्यांनी. आणि या झाडावरच्या पडणाऱ्या पानांनी माझ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदामेंदा करून टाकला. पूर्ण जीव खाऊन टाकला. जीव खाऊन टाकला. म्हणजे खूप त्रास दिला. त्यांनी खूप त्रास दिला. पूर्ण स्वप्न त्याने मोडून टाकले. अशा पद्धतीने ही कथा या ठिकाणी संपलेली आहे. या कथेचा भावार्थ लेखक आम्हाला सांगतात. अगदी साध्या सुध्या अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदरतेने प्रकट झालेले आहे. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात. दोघांच्याही अंतःकरणात खेळणारा जीवनरस एकच आहे, कारण की दोघं निसर्गाशी जोडलेले आहेत, दोघं जमिनीशी जोडलेले आहेत. पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते. जे झाडावरचं पान आहे ते म्हणतात आम्ही वर राहणारे लोक, वरच्या गोष्टी तुला काय कळणार? तू जमिनीवर राहतो नेहमी, त्यामुळे तू क्षुद्र आहे, आम्ही उच्च आहोत. आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातेही करताय. इकडे ते गवताचं पात्र म्हणतं की आम्ही समृद्ध आहोत, समृद्ध आहोत म्हणजे हिरवेगार आहोत, आणि तुम्ही जे झाडावर पिकलेली पानं पडता आहे तुमचे दिवस पूर्ण झाले त्यामुळे तुम्ही पडताय, आमची झोपमोड कशा करता? अशा पद्धतीने ते गवताचं पात्र सुद्धा त्या झाडावर पडणाऱ्या पानांना हिणवू लागले. मानवी जीवनाचे कितीतरी विसंवाद म्हणजे न जोडणाऱ्या गोष्टी. संवाद म्हणजे जोडणे, विसंवाद म्हणजे न जोडणे, विरोधाभास असणे. या साऱ्या विरोधात प्रतिबिंबित झाल्या आहेत. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? वयस्कर लोकांना असं वाटायला लागतं की आजकालची जी पिढी आहे अतिशय बेजबाबदार आहे, काहीच समजत नाही, कोणत्या गोष्टीकडे लक्ष नाही द्यायचं. परंतु हेच वयस्कर लोक जे आहेत आपल्या तरुणपणातल्या गोष्टी कधीही आठवत नाही. हे जे वयस्कर लोक आहेत जेव्हा तरुण होते तेव्हा हे पण असेच होते.
यांना पण यांचे वडील रागवत होते, यांचे वडील यांना रागवत होते, हे यांच्या मुलांना रागवतात. म्हणून ते आपल्या तरुणपणाच्या गोष्टी आठवत नाही, एकच कित्ता पुढे गिरवत असतात. आठवण करून घेऊन मग तरुणावर तोंडसूक घेण्याची तयारी दर्शवते काय. आणि अशा पद्धतीने ते आपल्या तरुणपणाच्या गोष्टी आठवत नाही. त्यांना असं वाटतं की आजकालच्या तरुणांमध्ये काही योग्यता नाही, की कोणतेही काम धड करत नाही, बरोबर नसतं, लक्ष नाही, खूप फिरतात बाहेर, घराकडे लक्ष नाही. अशा पद्धतीने तरुणांबद्दल हे लोक तक्रार करतात. जे लोक आज तक्रार करत आहेत त्या वयस्कर लोकांबद्दल पूर्वी सुद्धा त्यांचे जे वयस्कर लोक होते ते नेहमी तक्रार करायचे. तेव्हा यांना हे आवडत नव्हतं. तेव्हा या वयस्कर लोकांना त्यांच्या तरुणपणी त्या गोष्टी आवडत नव्हत्या की आपल्याला कोणी रागवतं हे. परंतु आज ते आपल्या मुलांना रागवतात. या ठिकाणी जे वयस्कर लोक आहेत त्यांचं प्रतिनिधित्व झाडावरचं पान करत आहे. जी तरुण पिढी आहे त्यांचं प्रतिनिधित्व हे गवताचं पातं करत आहे. झाडावरचं पान गवताच्या पात्याला नाव ठेवतं. जेव्हा झाडावरचं पान गवताच्या पात्याच्या रूपात जातं तेव्हा ते मात्र पडणाऱ्या पानांना ते सुद्धा नाव ठेवायला लागतं. आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आडी घालून पाहणारी तरुण पिढी. आता तरुण पिढीला पण ते आवडत नाही की म्हातारे लोक काय बोलत असतात, पुन्हा पुन्हा आपल्याला टोकत असतात. बरोबर नाही आहे सगळं. परंतु ही तरुण पिढी जेव्हा वयस्कर होते तेही तसे रागायला लागतात. तरी प्रौढ झाल्यावर काय करते, तीही जुनाच कित्ता गिरवत बसते. जुनाच कित्ता गिरवणे म्हणजे एक गोष्ट पुन्हा पुन्हा करणे. बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते आणि पिढीतील अंतर कायम राहते. यासाठी आपण अजून काही उदाहरणं बघू शकतो. ज्याप्रमाणे तरुण पिढी आणि म्हातारी माणसांचे उदाहरण बघितलं त्याप्रमाणे गरीब आणि श्रीमंत. गरीब लोकांना असं वाटत असतं की श्रीमंत लोक आपल्याला सतत रागवत असतात किंवा हे खूप मौज मजा करत असतात. परंतु यातलाच एखादा गरीब जेव्हा श्रीमंत होतो त्यालाही असं वाटायला लागतं की गरीब लोक कामचुकार असतात, काम बरोबर करत नाही. दोघांचं एकमेकांच्या बद्दल विरुद्ध मनोवृत्ती असते. घरामध्ये सासू आणि सून असते. जेव्हा सासू सुनेला त्रास देते तेव्हा सुनेला असं वाटतं की सासू चुकते आहे. सासू जेव्हा सुनेला त्रास देते तेव्हा सुनेला असं वाटतं की सासू चुकते आहे. परंतु तीच सून कालांतराने सासू होते. तेव्हा ती काय करते, ती सुद्धा आपल्या सुनेला त्रास देते. म्हणजे अशा पद्धतीने दुसरा चुकतोय तर आपल्याला लक्षात येतं, परंतु आपण जेव्हा त्याच्या जागी जातो तेव्हा आपणही तीच गोष्ट करतो आणि दोघं एकमेकांना नाव ठेवतात. सासूला असं वाटतं की सून कामचोर आहे, परंतु तीच सासू जेव्हा कालांतराने सुनेच्या रूपात जाते तेव्हा तिला असं वाटतं की सासू आम्हाला त्रास देते आहे. सुनेला वाटतं सासू त्रास देते, सासूला वाटतं सून बरोबर काम करत नाही. तसं कामगार आणि मालक. कामगारांना असं वाटतं की मालक आपल्यावरती रागवत असतात, सतत काम सांगत असतात, कधीही समाधानी होत नाही. परंतु तोच कामगार जेव्हा कालांतराने मालक होतो किंवा मालकाच्या जागी जातो तर तेव्हा तो कामगार आपले जे कामगार असतात की आपले जे नोकर असतात त्यांच्याबद्दल सुद्धा तशीच धारणा त्याची झालेली असते. तो आपल्या स्वतःच्या मनोवृत्तीमध्ये बदल करत नाही. अशा पद्धतीने निसर्गाचे चक्र हे सतत सुरू असते. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुखदुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कधी बघत नाही. मी म्हणतो ते बरोबर आहे, मी आहे त्या जागी उत्तम आहे असं त्याला वाटायला लागतं. बाकी सगळे चुकीचे आहे. मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानाची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? नाही वाटणार. कारण की दोघांना असं वाटतं की मी श्रेष्ठ आहे, माझं बरोबर आहे. अशा पद्धतीचे मानवी प्रवृत्तीचं दर्शन वि. स. खांडेकर यांनी या रूपक कथेच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, कथा तुमच्या लक्षात आली असेल. यामध्ये जो स्वाध्याय आहे त्यातला काही भाग मी तुमच्याकडून सोडून घेणार आहे. प्रश्न पहिला बघा, रूपक कथेची वैशिष्ट्ये. रूपक कथेची वैशिष्ट्य बघा. रूपक कथा आकाराने लहान असते, हे पहिलं वैशिष्ट्य. तिच्यामध्ये अर्थघनत्व असतं, आशय समृद्धता असते, सूचकता असते, नाट्यात्मकता असते, अलंकारिकता, संदेशपर्ता हे रूपक कथेची वैशिष्ट्य आहे.
त्यातलं दुसरं बघा, गवत्याच्या पात्याची स्वभाव वैशिष्ट्य आहे. हे जे गवताचं पातं असतं हे सोपताळू असतं. दुसरं वैशिष्ट्य हे किरकिर करत असतं. तिसरं वैशिष्ट्य हे अरसिक असतं. चौथं वैशिष्ट्य हे चिडखोर असतं. तिसरं बघा, पानांचा स्वभाव वैशिष्ट्य आहे. हे जे झाडावरची पानं असतात त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य काय सांगितलेले आहे. पान उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगत असते. दुसरं स्वभाव वैशिष्ट्य आहे, गवताच्या पाताला हे पान क्षुद्र लेखत असतं. चौथं बघा, गवत्याच्या पात्रासाठी पाठात आलेले शब्द व शब्दसमूह. पहिला आहे चिमणे, दुसरा आहे चिडखोर बिब्बा, तिसरा आहे क्षुद्र, चौथा आहे अरसिक आणि पाचवा आहे चिमुकले. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. तुम्ही पुन्हा एकदा पाठाचं वाचन करा आणि हा गृहपाठ आपल्या गृहपाठाच्या वहीमध्ये सोडवा. धन्यवाद.